आज बनवूया टमाटरचा आरण. तर कशा प्रकारे बनतो चला पाहूया. टमाटरला सगळ्यात आधी उकडायच्या पाण्यामध्ये जसं प्रकारे मी उकडलेले आहे. त्यानंतर तुम्हाला पोपटीचे दाणे याच्यामध्ये टाकलं तर फार छान वाटेल. तर पोपटीचे दाणे मी याच्यात टाकून उकडणार आहे, कारण की तेला शिजवायला त्रास नको हो. त्यानंतर तुम्ही बसू शकता की मी याला उकडल्यानंतर हे दाणे कशा प्रकारे दिसत आहेत. तर हे शिजलेले आहेत. ते शिजलेले टमाटर आणि दाणे इथे ठेवले आहेत. तुम्हाला मिक्सरच्या जारमध्ये टाकायचे, याच्या वरचा शिल्का काढायचा. वाटेल तर काढू शकता, नाही तर नाही काढू शकता. त्यानंतर तुम्हाला तांदळाचा आटा लागणार ग्रेव्हीसाठी. आणि तुम्हाला एक सांगतो, मिक्सरच्या जारमध्ये टाकायच्या आधी तुम्हाला मिक्सरला बंद चालू करायचं आहे, कारण की नाही केलं तर तुमची ग्रेव्ही साईडला पडणार. असं बंद चालू तुम्हाला करायचं आहे, कारण की अगर नाही केलं तर तुमच्या मिक्सरच्या बाहेर जाऊ शकतो. आपण याच्यामध्ये तेल टाकूया. तेल टाकून थोडंसं शिजवूया. शिजल्यानंतर कांदा टाकूया, त्यामध्ये समार टाकूया आणि हिरोतीने हळदी घेतली आहे, राई घेतली आहे, जिरा घेतली आहे. ओके, एवढे लक्षात घ्या. त्यानंतर मी राई आणि जिरा याच्यामध्ये टाकून थोडंसं फिरून घेते. तर याला थोडंसं शिजवून घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये मी कांदा टाकून देते. कांदा टाकल्यानंतर याला पण मी शिजवते. याची लक्षात घ्यावी. याला शिजवायला माझ्या काही बोलण्यात मिस्टेक होतं, माफी चाहतो. दाणे मी याच्यात टाकलेले, याला पण थोडंसं शिजवतो आणि घुमून घेते. आणि माझी मिस्टेक होतेच बोलल्यामध्ये, ते मी माफी चाहतो. आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. थँक्यू सो मच. तर यानंतर आपण याच्यात हिरोतीने हळदी टाकून याला शिजवूया. आपण याला थोडंसं चांगल्या प्रकारे घुमवूया. घुमवल्यानंतर आपल्याला थोडंसं शिजवायचं. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये स्वादानुसार नमक टाकाय. मी याच्यामध्ये स्वादानुसार नमक टाकून घेते, याचे लक्षात घ्या. आणि तुम्ही जे मिक्सर केलेले झार होतं ते याच्यामध्ये तुम्हाला टाकून उकडायचं. बघू शकता मी अशा प्रकारे याला उकडलेले आहे. छान प्रकारे याला उकडी देते आणि याच्यात थोडीशी पाणी मी टाकून देते ग्रेव्हीसाठी. त्यानंतर शिजून बघू शकता कशा प्रकारे याच्यामध्ये थोडंसं मी समार टाकून देते. ठीक आहे, समार बी तुम्हाला याच्यामध्ये टाकून याला थोडंसं खलकडी शिजवायचं आहे. तुमचं शिजून सरारी झालाच आहे मस्त छान पद्धतीने. आता आपण याला शेअर करूया आणि याची विधी आपली कशी बनली ते माझ्या भावाला आणि माझ्या मम्मीला विचारू. याच्या तर माझ्या भावाने तर याच्या मला खूप छान रिव्ह्यू दिला, पण माझ्या मम्मीनं नागाच्या फन्ना दिला. व्हिडिओ कसा वाटला थँक्यू सो मच. शेअर करा.